स्टेशन में तैनात एपीआई जरीना वागमान पर लगे झूठे आरोप। जहां पीड़ित परिवार से हमने जाकर पूछा, पीड़ित परिवार ने बताई पूरी सच्चाई। हम देखते हैं आगे की रिपोर्ट में। जब बड़ी बहन से एक लड़के को प्यार हो जाता है, किस तरीके से प्रेम संबंध हो जाता है, लेकिन बड़ी बहन उस चीज़ को नकारती है कि मुझे तेरे साथ में शादी नहीं करना है। अपने परिवार वाले को बोलती है कि पप्पा मुझे मेरे समाज में कोई अच्छा लड़का देखो या मेरा साकर पूरा करके रख दो। तो पप्पा से उसने किया, घर वालों को राज़ी किया। कहीं ना कहीं जो मन चला जो था, दिल जला जो था, इंगले उसने किस तरीके से जो उसकी गर्लफ्रेंड थी या उसके कॉलेज में पढ़ने वाली साथी थी, उसको बोला कि मैं अगर तुम उससे शादी नहीं करेगी तो मैं तेरी छोटी बहन को किडनैप करूंगा। हम यहाँ पे बात करते हैं पीड़ित से कि क्या पूरा मामला था, किस तरीके की इसमें सच्चाई नजर आती है। बेटा क्या नाम है आपका? अनुष्का। अनुष्का, क्या हुआ था आपके साथ में, काय झालं होतं? मी जेव्हा म्हणजे घरातनं निघालेली, पप्पांनी दुकानावर बोलवलेलं, तर नंतर मी गेले, दुकानावर जात होती, तो नंतर मला तो सोनू इंगळे जो आहे तो नाक्यावर भेटला. तो मला बोलतो की तुझी बहीण माझ्याकडे. तर मी बोलली कुठे आहे ती? तर तो मला घेऊन गेला. तर त्याने गाडीत बसवलं, 4-5 मुलं होती. 4-5 मुलं होते त्याच्यासोबत? हो. ओके. तर त्याने गाडीत बसवलं. मग नंतर माझ्या हाताला रुमाल ते ने बांधून घेतलं. मग नंतर त्यांनी मला घेऊन गेलो. मला बोलतो जबरदस्ती करून घेऊन गेलो. हो. मग नंतर मला बोलतो की मी तुझ्या बहिणीला पण आणणार, असं करणार, मग चाकूने वारबीर करतो, असं तसं बोलायला लागलेला तो मला. मग किती दिवस ठेवला होता तुला? मला त्याने 12 दिवस ठेवलेला. आणि मग नंतर त्याने म्हणजे जेवणामध्ये काहीतरी मिसळून द्यायचं रोज रात्री. आणि मग जेव्हा जेवण खात होतो तेव्हा माझं शरीर सगळं दुखायचं ते. आणि काहीतरी दोरा का काहीतरी बांधलेला त्याने माझ्या ह्याला, माहिती ना. नंतर गळ्यामध्ये त्यांनी काय तावीज वगैरे टाकला होता? हो, कसा होता तावीज? रेड कलरचा तो होता. आणि मग नंतर मी तो बघितला तर मला परत तो बेशुद्ध पाडायला आलता. तो सोनू इंगळे. परत त्याने जेवण दिलं, मी जेवली नाही. मग दुसऱ्या दिवशी नंतर मला समजलं की हा तो नशा करून देत होता मला आतमध्ये. पप्पाला कसा माहित पडला की तुला अपहरण केलेलं? जेव्हा तो पप्पांच्या ह्याच्यामध्ये आला संबंधितमध्ये, म्हणजे पोलिसांना समजलं की हा मुलगा माझ्या बहिणीला त्रास देतो, तर त्याला पोलिसांनी विचारलं की हिची बहीण कुठे. तर त्याने त्याच्या मावशीला फोन लावून विचारलं की हिची छोटी बहीण तुझ्याकडे, ती कुठे गेली, असं तसं विचारलं. तर माझे चुलते आणि पोलीस ते लोक गेलते मला शोधण्यासाठी. देखिए किस तरीके से एक कहानी है, किस तरीके से कहानी के चोर मचाए शोर। अब ऐसा एक सीन हो गया है जो कि एपीआई जरीना वागमान जो उन्होंने उसकी माँ को फोन किया कि अपने लड़के को लेकर आओ, कि वो एक कहानी हो गई कि उल्टा चोर कोतवाल को डटे। कहीं ना कहीं उन्होंने आप तो शब्द भाषा में बात करी मैडम से, और कहीं ना कहीं ये तो ऐसा हुआ है कि पुलिस को बदनाम करना, पुलिस के ऊपर पूरा प्रेशर बनाना कि हम पुलिस के ऊपर प्रेशर बनाएंगे, ये परिवार डरेगा और कहीं ना कहीं ये मामला पीछे ले लेगा। अभी आपको किसी तरीके से धमकी आ रही है क्या मैडम? आपको धमकी वगैरह आ रही है क्या? अभी तो मेरे को 2 दिन मतलब जब मैं कॉलेज में जाती थी मेरे को रोज धमकी देता था, अगर तूने मेरी शादी नहीं की तेरी मम्मी को मारूंगा, पापा को, भाई बहन को किडनैप करूंगा, ऐसा बोलता था। और एक दिन फिर मेरे को उसने बोला कि तेरे से मेरे को शादी करनी है, तो मैंने इनकार किया। तो उसने उसके इस पे छाती पे और सीने पे वार किया और हाथ पे वार किया। मैंने नहीं बोला इसलिए। हाँ। और फिर उसके मम्मी ने भी मेरे को पहले बहुत ब्लैकमेल किया कि तू मेरे लड़के के तेरे वजह से मेरे लड़के की लाइफ बर्बाद हो रही है, मेरे लड़के को कुछ हुआ तो तेरे को छोड़ूंगी नहीं, ऐसा वैसा मेरे साथ किया है। अभी आपको क्या लगता है आपकी बहन 12 दिन उसके साथ में थी, उसने अपहरण करके रखा था, तो आपको क्या लगता है? मेरे को लगता है हम लोग इधर जिस तरीके से इसका बयान है कि मुझे खाने में नशा करता था, हाँ। और जब मैं उठती थी फिर मुझे पेन होता था, फिर मुझे खाना खिलाता था, इसके साथ में 3-4 लोग और है, या इसका ऐसा बयान है, हाँ। तो आप क्या कहेंगे? मैं कहना चाह रही हूँ कि हम लोगों को न्याय दो। और एसपी मैडम ने भी बहुत मेडिकल वगैरह किया क्या मैडम? मैडम ने मेडिकल वगैरह किया है। मैडम ने भी बहुत इसका मेडिकल किया क्या मैडम? किया, हेल्प की भी, सब कर्मचारियों ने हमारी हेल्प की। अब जरीना वागमैन मैडम है, उनके बारे में क्या एक मेरे को अभी लग रहा है कि जरीना मैडम, उनका नाम मतलब खराब हुआ है जो सोशल मीडिया पे। उन्होंने हमारी हेल्प की है और उनका काम है कि गुनेगारों को सजा दिलाए और हम लोग को भी न्याय चाहिए। हम और लोग ये तो ऐसा हो गया ना कि चोर मचाए शोर। हाँ, वैसा तो हुआ है, लेकिन हम लोग को भी न्याय चाहिए और पुलिस लोगों का नाम जो खराब है उनको भी न्याय मिलना देखिए चाहिए। कहीं ना कहीं एपीआई मैडम जो वीडियो वायरल जो हुआ है, जो उनकी वॉइस रिकॉर्डिंग वायरल हुई है, जो कि एक तपास आईओ ऑफिसर है, उन्होंने फोन किया, कायदे से फोन किया, उसकी मम्मी को फोन किया,
कि भाई आप अपने लड़के को लेकर आ जाओ, कहीं ना कहीं ऐसा ये मामला सोशल मीडिया पे उछला है। हम देखते हैं इसमें क्या सच्चाई है और क्या इसमें पुलिस क्या आगे की जांच करती है। मैडम क्या नाम है आपका? मेरा नाम नजमा खान है। मैं यहाँ नासोपारा वेस्ट में रहती हूँ। क्या हुआ है पीड़ित के साथ में? पीड़ित के साथ ऐसा हुआ है कि कुछ ऐसा है जो मैं अभी नहीं बोल सकती हूँ, क्योंकि इनके पेरेंट्स माँ बाप इधर ही है, तो बच्चे लोग भी कैसे नाबालिग है, तो उनसे अभी अपन कुछ सवाल जवाब कर नहीं सकते। इसका काम है कि पुलिस का काम है, क्या सच है क्या झूठ है वो कार्रवाई करेंगे। मुझे सिर्फ ये मालूम पड़ा कि बाप जो है 2-2 बजे रात को बच्चों को लेकर तालाब पे सोना, रोड पे सोना, अगर इनके साथ कुछ गलत हो सकता है तो इसका जवाबदार कौन है? मैं ये चाहती हूँ कि इनकी सब लोग मदद करो, और जितना हो सके प्लीज़ आप लोग ये इनके माँ बाप की बच्चों की मदद करो, इनके साथ कुछ ऐसा गलत ना हो। मॅडम काय नाव आहे तुमचं? सुजाता. सुजाता मॅडम, काय झालं होतं? काय तुम्ही कंप्लेंट केली होती नालासोपारामध्ये, काय झालं होतं? काय नाही, मी तिथे गेले तेव्हा त्या मॅडम भेटल्या मला, पोलीस. हा त्या मॅडमला सांगितलं माझी मुलगी गेली म्हणून, हा घरातून गायब झाली. हा तर त्या मॅडमने बघितलं, त्यांनी माणसं पाठवली पोलीस लोक, हा. सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले, हा. आणि त्याच्यानंतर त्यांची ड्युटी म्हणजे चालूच झाली पोरीची शोधाशोध करण्यासाठी. ते 8 दिवस शोधत होते. हा. आम्ही पण त्यांच्या संगती फिरलो 8 दिवस. अच्छा, त्यांनी खाया प्यायला ते सर्व त्यांचं त्यांनीच पैशाने ते केलं. तपास मॅडम होती हो, त्या जरीना वाघमारे मॅडम. जरीना वाघमारे मॅडम अच्छा. होती, मग? आणि त्यांच्या सोबतीला खूप सारे पोलीस पण होते. हा. ते पोलीस घेऊन ते आमच्या बरोबर रात्रंदिवस झटली माझ्या पोरीला शोधण्यासाठी. तुम्ही कंप्लेंट केली होती माझी मुलगी मिसिंग झाली. हो, माझी मुलगी गायब झाली घरातून. हा. तर त्यांनी मग ज्या दिवशी मी केली त्या दिवसापासूनच ते सुरुवात केली त्यांनी बघायसाठी. मुलीला खूप शोधलं, 8 दिवस शोधत होत्या त्या पण. त्यांच्या पण डोळ्याला झोप नाही, आम्हाला पण झोप कुठे येऊन भेटली? गेली. मुलगी भेटली नालासोपाऱ्यामध्येच भेटली, हनुमान नगर मध्ये. याच्यामध्ये गुन्हा दाखल केला का तुम्ही? गुन्हा दाखल केला ना अपहरणचा? ज्यांनी. हो. अच्छा, आता तुमची काय मागणी आहे मॅडम? आता माझी मागणी अशी आहे की आम्हाला सुखरूप सोडलंय मॅडमने. मॅडम पण चांगले आहेत, कारण त्यांनी सहकार्य केले. असं सहकार्य कुठे तुमची पैसे भेटणार? वगैरेची मागणी कधी केली कधीच का नाही, मॅडमने? त्यांनी आम्हाला उलट सहकार्य केलं पैशा वाटणं. जीवन वगैरेच्या सर्व मॅडमने केले? मॅडमने केलं. त्या पोलीस मॅडम आहेत ना, जरी मॅडम, त्यांनी जरीना आम्हाला मॅडम. खाऊ बिऊ घातलं, गाडीतनी फिरवलं, रिक्षाला पैसे दिले. त्या मॅडमने हालत बघून आम्ही. अच्छा. शरद, काय झालं, काय घटना झाली होती? घटना हीच, मुलगी गायब होती. अच्छा. एक मुलगी कॉलेजला शिकत होती 11वीला. हा. एक मुलगा होता, कोण त्याला जबरदस्ती म्हणजे छेडछाड काढत होता, हा. धमकी देत होता. हम्म. तेव्हा आम्हाला समजलं, पोरीने मला सांगितलं हा. की पप्पा मला माझं तुम्ही लग्न करून टाका, हा. असं तसं नाही का. हा. तर आम्ही गावी साखरपुडा करण्यासाठी गेलो. हा. तर नंतर त्या पोराने दुसऱ्या पोरीला अपहरण केलं? अपहरण केलं. हो. अच्छा, मग फोन करून केलं का? फोन तिने पहिला म्हणजे- अलर्ट केला का? अलर्ट केलं, माझ्या मुलीला फोन केला, पण मुलगी घाबरली म्हणून आम्हाला काही बोलली नाही. मग ह्याच्या लग्नात त्याच्यासोबत करायचं म्हणून तिच्याशी अशी ते होती. हो, ते आता जिद काय- होती. हा, जिद. अच्छा, मग नंतर त्यांनी तुम्ही साखरपुडा करून त्याला पुण्याला घेऊन गेले. हो. मग त्याला किडनॅप केलं त्यांनी? हो. अच्छा. 10-12 दिवस मुलगी गायब होती. हा. मी नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट नोंदवली. आणि ती एपीआय जरीना मॅडम होती, त्याच्या व्यवहार कसा होता, कसा काय त्यांनी कॉपरेट केला? खूप कॉपरेट केला, आम्हाला खूप मदत केली त्यांनी. त्या सर्व पोलीस चौकीमध्ये आहेत ना जेवढे साहेब, त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली.